नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, शीखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अमृतसर या शहरामध्ये शीखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदेची संख्या आहे. प्रश्न क्रमांक चौथा, पंचायत राजची शिफारस ही खालीलपैकी कोणत्या केंद्रीय समितीने केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने पंचायत राजची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 5वा, भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते किंवा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6वा, टिंबटिंब या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. तर ऑप्शन क्रमांक 1, जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 7वा, कर्मयोगी या नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3, संत गाडगेबाबा महाराज यांना कर्मयोगी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8वा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 9, जगामध्ये रविवारची सुट्टी ही कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1843 या वर्षापासून जगामध्ये रविवारची सुट्टी ही सुरू झाली. प्रश्न क्रमांक 10वा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांचा संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो. प्रश्न क्रमांक 11, समाजाचा त्रास पत्करून खालीलपैकी कोणती महिला मुलींना शिकवत होती? तर ऑप्शन क्रमांक 1, सावित्रीबाई फुले ही महिला समाजाचा त्रास पत्करून मुलींना शिकवत होती. प्रश्न क्रमांक 12, ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर ऑप्शन क्रमांक 3, सी जीवनसत्व हे ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 13, विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, विधेयक मांडणे हा लोकसभेचा विशेष अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 14, सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला टिंबटिंब असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, राजकोषीय धोरण असे सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 15, रामानुजन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नीता गुप्ता यांना रामानुजन पुरस्कार 2023 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16, 5 वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचा आधार कार्ड देतात? तर ऑप्शन क्रमांक 2, निळ्या रंगाचा आधार कार्ड हे 5 वर्षाखालील मुलांना देतात. प्रश्न क्रमांक 17, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या खालीलपैकी किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 46 ही मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या असते.
प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. मनुकुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 19. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 20. मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3. 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1. पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 22. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. तपांबर हे वातावरणाचा सर्वात खालचा स्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. बिहार हे राज्य सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 26. भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27. सूर्यमालेतील तांबडा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. मंगळ हा सूर्यमालेतील तांबडा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. सालेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर हा कशासाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1. औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा कोठे उभारण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. जामसंडे सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 32. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 4. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असते. प्रश्न क्रमांक 33. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 34. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. आफ्रिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी भारताचे 0 मैल कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. नागपूर या ठिकाणी भारताचे 0 मैल आहे. प्रश्न क्रमांक 36. तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. गोंदिया या जिल्ह्यामध्ये तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र आहे.